नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भोकरदन तालुक्यातील फतेपूर येथे शेतात वीज पडल्याने शेतातील गोठा जळालाय. 12 जून रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. यात शेती उपयोगी वस्तू व जनावरांचा चारा जळून खाक झालाय. यात शेतकऱ्याचे सुमारे 1.5 लाखांचे नुकसान झाले. काल संध्याकाळी भोकरदन तालुक्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान जोरदार विजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राकेश प्रसाद यांची शेत फतेपूर शहरातील गट नंबर 30 मध्ये येते. शेतातील गोठ्यावर वीज पडल्याने गोठा जळून खाक झाला असून ज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गोठा जळाल्याची माहिती शेतकऱ्यांनी ही माहिती तहसील कार्यालयास दिली आहे. फतेपूर सजाचे तलाठी पंचसह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केला असता त्यात शेतकऱ्याचे शेती उपयोगी अवजार, तुषार सिंचन, पीव्हीसी पाईप, संच 3चे असे एकूण 1.5 लाखांचे साहित्य जळून खाक झाले असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.